नमस्कार, जय महाराष्ट्र। आपला आजचा जो व्हिडिओ आहे आरटीओ डेटा रिजेक्टेड या विषयावर आहे आणि आज या व्हिडिओमध्ये फक्त आरटीओ डेटा रिजेक्टेड या संदर्भातच माहिती देणार आहे। तर मला आज एका ताईंची व्हॉट्सअपला म्हणजे कमेंट होती, मेसेज होता मला व्हॉट्सअपला। आता त्या ताईंचा मेसेज काय होता, ताई मी महिला व बाल कल्याण विभाग कार्यालयामध्ये जाऊन आलेली आहे आणि मी माझ्या फॉर्मचं स्टेटस चेक केलेलं आहे। बघा, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतेय ना की तुमचा लाभ बंद झालाय का, नोव्हेंबर पासून, डिसेंबर पासून, त्याच्या अगोदर पासून किंवा जून पासून, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जून पासून लाभ बंद झालाय। केवायसी केली तर आता आमचा लाभ बंद आहे ताई, आम्हाला हप्ताच मिळत नाही, काय करावं लागेल? मी सांगतेय तुम्हाला वारंवार की तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करा। आता फॉर्मचं स्टेटस कसं चेक करायचं याचे व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केले, तुम्ही स्वतःही करू शकता। तुम्हाला जमत नसेल, महिला व बाल कल्याण विभागाला जा। जसं त्या ताई जाऊन चेक करून आल्या आणि त्यांना समजत नव्हतं त्यांचा लाभ का बंद झाला। त्यांनी जेव्हा जाऊन त्यांच्या फॉर्मचं स्टेटस महिला व बाल कल्याण विभागामध्ये जाऊन जेव्हा त्यांनी चेक केलं तेव्हा त्यांना आज सांगितलं की तुमच्या नावावर आरटीओ डेटा म्हणजे तुमच्या फॉर्मच्या तिथे आरटीओ डेटा रिजेक्टेड दाखवत आहे। काय दाखवते? आरटीओ डेटा रिजेक्टेड। ह्याचा अर्थ काय आहे तर त्या ताईंच्या नावावर 4 व्हीलर दाखवत आहे आणि आपल्या योजनेच्या अंतर्गत आपल्याला निकष लावून दिलेले आहेत। निकष माहिती असतील तर ठीक, माहिती नसतील तर या संदर्भात सुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे। तर नक्कीच पहा की तुमचा फॉर्म कुठल्या कारणामुळे अपात्र झाला आणि मला कमेंट जरूर करा, त्याच्यावर मग मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करते की तुमचा हप्ता चालू होईल का न होईल। आलं का लक्षात? आता येऊ आरटीओ डेटा रिजेक्टेड। आता आरटीओ डेटा रिजेक्टेड म्हणजेच त्या ताईच्या नावावर 4 व्हीलर आहे। आता त्या ताईचं मला काय म्हणणं होतं, ताई माझ्या नावावर तर आता 4 व्हीलरच नाहीये, माझ्या नावावर 4 व्हीलर अगोदर होती, आम्ही ती 4 व्हीलर विकली, पण आता सध्या अजूनही आमच्या नावावर आरटीओ डेटा रिजेक्टेड दाखवत आहे। आता ह्याचा अर्थ असा आहे की त्यांनी जरी ती 4 व्हीलर विकली असेल ना तरी पण ती 4 व्हीलर त्यांच्या नावावर तिथे दाखवत आहे आरटीओला, कारण आपल्या सरकारने आरटीओ डेटा पण सर्व मागवून घेतलेला होता ना योजनेच्या अंतर्गत, निकषाच्या अंतर्गत, बरोबर, आरटीओ कडून। त्यामुळे त्यांच्या नावावर आता आरटीओ डेटा रिजेक्टेड दाखवत आहे, म्हणून त्यांचा जो आहे तो लाभ जो आहे तो आता बंद झालाय। आणि त्यांना महिला व बाल कल्याण विभागामध्ये असं सांगितलेलं आहे की आता इथे काय करता येऊ शकतं का, त्यांनी जेव्हा विचारलं तेव्हा त्यांना सांगितलं की आता आपण इथे काहीच करू शकत नाही। कारण बघा, आरटीओ मध्ये जर तिथे डेटाच्या तिथं जर ते नावावर तुमच्या गाडी दाखवतंय तर काहीच करू शकत नाही। हा, ह्याच्यामध्ये तुम्ही एक विनंतीचा अर्ज करू शकता। आता हे मी माझ्याकडून सांगते बरं का, इथं काही करू शकतो का आपण? आता करू तर काहीच करू शकत नाही आपण, पण तरी मी एक ऑप्शन तुम्हाला देते या ठिकाणी की तुम्ही एक अर्ज करा की तुमच्या नावावर 4 व्हीलर नाही, तुम्ही ती 4 व्हीलर विकलेली आहे, तुम्ही संबंधित व्यक्तीला ती 4 व्हीलर विकलेली आहे आणि आता तुमच्या नावावर 4 व्हीलर नाही, ती अगोदर होती, असा एक ऍप्लिकेशन अर्ज तयार करा आणि त्यानंतर तुमच्याकडे 4 व्हीलर नाही याचे पुरावे त्या अर्जाला जोडा की तुमच्या नावावर 4 व्हीलर नाही, याचे सगळे पुरावे तिथे जोडा। आता तुम्ही ते पुरावे कसे गोळा करणार, तर तुम्हाला आरटीओ कडे जावं लागेल। आरटीओ तुम्हाला काही मदत करू शकते का ते तुम्ही चेक करून घ्या, किंवा तुमच्या नावावर गाडी आहे हे तिथं दिसतंय का आरटीओला जाऊन तुम्ही ते चेक करून घ्या। बाकी इथे माझ्या माहितीप्रमाणे तर आपण काहीच करू शकत नाही। फक्त तुम्ही एवढंच करू शकता की तिथे सर्व पुरावे द्या, तुमच्या नावावर गाडी नाही। आता हे जर तुम्ही नाही करू शकलात तर लाभ चालू होईल का, तर अजिबात नाही। आपला लाभ आता आज नाही कधीच चालू होणार नाही, कारण आपल्या नावावर गाडी दिसत आहे। त्यामुळं आता जे मी सांगितलंय तेवढं करा, कारण हे व्हिडिओ मी अगोदर पण शेअर केलेले आहेत की आमच्याकडे गाडी नाहीच ताई, पण तरी आमच्या नावावर आरटीओ डेटा रिजेक्टेड आलेला आहे। आता ते कशामुळे आलं हे तर तुम्हाला आरटीओ कडूनच समजणार आहे। ही माहिती तुम्हाला, आरटीओची माहिती तुम्हाला फक्त आरटीओच देऊ शकणार आहे की तुमच्या नावावर गाडी नाही। मग तिथे दिसते कसं काय तुमच्या नावावर गाडी, हे एकदा आरटीओ मध्ये जाऊन चेक करून घ्या आणि तिथून तुम्हाला काही माहिती मिळाली तर नक्कीच मला सुद्धा मेसेज करून सांगा, म्हणजे मलाही समजेल की तुम्हाला काय माहिती मिळाली। तुम्ही बघा, तुम्ही आरटीओ मध्ये पण ही एक ऍप्लिकेशन देऊ शकता की आमच्या नावावर गाडी नाहीये पण तरी सुद्धा आमचा लाभ बंद झालेला आहे, हे कशामुळं। आता तिथून काय माहिती तुम्हाला मिळते जरा बघा तुम्ही आणि मला नक्कीच कमेंट करा। बाकी जर कोणाचाही असा प्रॉब्लेम असेल, इथं काही होऊ शकतंय का, तर इथं काहीच होऊ शकत नाही, पण मी जे सांगितलंय तशा पद्धतीने थोडी प्रोसिजर तर करा। मग बघू अशा किती महिला आहेत ज्यांच्या नावावर गाडी नाही पण गाडी दाखवत आहे। गाडी अगोदर होती, आता नाही, विकलेली आहे पण तरी गाडी दाखवत आहे। ताई आमच्या नावावर गाडी आहे पण आम्ही स्क्रॅबला दिलेली आहे, तुम्ही स्क्रॅबला द्या किंवा काही पण करा,
बरोबर. पण तुमच्या नावावर गाडी दाखवतोय ना, ह्याचा अर्थ तुमच्याकडे गाडी आहे. जेव्हाही आपल्या नावावर कुठलीही गाडी दाखवत असेल त्यावेळेस असाच त्याचा अर्थ होतो की आपल्याकडे ती गाडी आहे. ती गाडी आपण वापरतोय न वापरतोय, आपण विकलीये, हे कुठं माहितीये ना. तिथं जे लिगल प्रोसिजर मध्ये जे दिसतंय ना आरटीओच्या, तेच ग्राह्य धरलं जाणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून माझा आजचा व्हिडिओ होता आरटीओ डेटा रिजेक्टेड हे काय येत आहे आणि ह्याचा अर्थ काय आहे. खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आणि मला माहिती नाही की अशा किती महिला आहेत ज्यांचा आरटीओ डेटा रिजेक्टेड असं दाखवत आहे आणि त्यांचा जो लाभ आहे ना तो बंद झालाय. तर तुमचा पण लाभ बंद झाला असेल तर नक्कीच महिला व बाल कल्याण विभाग कार्यालयामध्ये जा, तुमच्या जिल्ह्यामध्ये जाऊन तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करा. बघा, मला इथं कमेंट करून काही उपयोग नाही. त्या ताई गेल्या ना, त्यांना कळलं ना की त्यांचा आरटीओ डेटा रिजेक्टेड आले, मग आता पुढे लाभ मिळेल का नाही मिळेल, तर मिळणार नाही. त्यांना विषय क्लिअर झालेला आहे, बरोबर ना. बरोबर ना. तसंच तुम्हालाही विषय क्लिअर होण्यासाठी महिला व बाल कल्याण विभागामध्ये जा आणि तुमच्या अर्जाचं स्टेटस पाहून घ्या. तिथे जे दिसतंय ना ते मला सांगा. आता तुम्हाला आरटीओ नाही दाखवणार पण वेगळं काहीतरी कारण दाखवतंय का पहा, काय दाखवतंय ते पहा आणि मला नक्कीच कमेंट करा. त्याच्यावर मग मी व्हिडिओ शेअर करते, म्हणजे तुमच्याही माहितीचा होईल आणि माझ्या इतर महिलांनाही हे समजेल की असं असं तिथं ऑप्शन येत आहे म्हणून. बरोबर ना. तर मला असं वाटतं ही माहिती ज्या ताईंनी मला कमेंट केली होती त्यांच्याही प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आणि तुम्हाला ही माहिती माझी नक्कीच आवडत असेल. प्रत्येक महिलेला समजेल या योजनेच्या अंतर्गत की बाबा आपला लाभ कशामुळे बंद झालेला आहे. माझा हा व्हिडिओ तुमच्या कामाचा नसेल पण तरी सुद्धा तुम्ही नक्कीच शेअर करा. कोणाचा लाभ बंद झाला असेल करतच आहोत आणि जर समजा कोणाला ही माहिती नसेलच की आरटीओ डेटा काय आहे आणि कशामुळे आमचा लाभ बंद झाला तर त्यांच्यापर्यंत ही माहिती आपल्या व्हिडिओच्या अंतर्गत पोहोचेल. तर नक्कीच व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.